सिडकोने नवी मुंबईच्या निर्मितीसाठी आणि चेनपेटीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या। या जमिनी घेताना प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य, 12.5% भूखंड तसेच गावांना सोयी सुविधा पुरविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। परंतु गेल्या 30 वर्षात सिडकोने ही आश्वासने पूर्ण न केल्याने आजही प्रकल्पग्रस्त हालाकीचे जीवन जगत आहेत व आपल्या मागण्यांसाठी सातत्याने सिडको विरोधात संघर्ष करीत आहेत। आपल्या मागण्यांसाठी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनवर नवी मुंबई पनवेल उरणच्या प्रकल्पग्रस्तांनी एक विशाल मोर्चा काढला होता। यामध्ये मोठ्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते। त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता। प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे होते की सिडकोने स्थानिकांची जमीन कवडी मोल भावाने विकत घेतली आहे, त्यामुळे उपजीविकेचे साधन संपले आहे। सिडकोने घेतलेल्या जमिनी करोडो रुपयात बिल्डरांना विकल्या व अब्जावधी रुपये कमावले व स्थानिक शेतकऱ्यांना 12.5% भूखंडामध्येही हेराफेरी करून फसवले आहे। 1970 पासून आजही या गावांचा विकास झालेला नाही। अशा अनेक मागण्या घेऊन भूमिपुत्रांनी सिडको भवनवर मोर्चा काढला होता। या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील सामील झाले होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की जोपर्यंत भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष प्रकल्पग्रस्तांबरोबर न्यायासाठी संघर्ष करेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, हा जो आपण निर्धार केलेला आहे या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठीच मी या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आणि हा पाठिंबा फक्त तोंडी नसेल, हा पाठिंबा फक्त बोलणारा नसेल, हा पाठिंबा नुसता कागदावरचा नसेल, तर जेव्हा जेव्हा तुम्ही लढा द्याल तेव्हा तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी देतो। मी या ठिकाणी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की रस्त्यावरचा लढा असो किंवा वैधानिक पातळीवर विधानसभेचा लढा असो, विधानसभेमध्ये सुद्धा नेहमीच आवाज आम्ही उठवतो आणि आजच्या मोर्चाचे पडसाद येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देखील या ठिकाणी आपल्याला देत आहे। तसंच या रॅलीत सामील भूमिपुत्रांचे म्हणणे होते की सिडको कर्मचारी ग्रामीण विभागामध्ये बनविलेल्या इमारतींवर हातोडा चालवतात, परंतु पाम बीच मार्गावरील अवैध इमारती का तोडत नाहीत। 40 साल से इन्होंने हमारा जो गावठन है वो एक्सटेंड करते थे, जो रूल में है वो रूल में होके भी इन्होंने सिडको ने यहाँ पे हमारा गावठन अनुसार किया नहीं, तो लोग कहाँ पे रहेंगे। नेचुरली हमारा जगह है तो हमारे जगह में घर नहीं बनाएंगे तो दूसरे की जगह पे घर बनाएंगे वो लोग। हमारा जगह है, हमारे जगह में वहाँ पे बनाया है तो उनको ये ऑथोराइज करना चाहिए। 7 माले का बिल्डिंग है, उनका लुकआउट नहीं है। हम लोग का घर ऑथोराइज होता था, प्लान पास होता था, हम लोग को किधर लोन मिलता था और लोन मिलता था तो हम लोग खुद बनाते थे। अभी हमारा कैपेसिटी नहीं, हमारा घर टूट रहा है, गिर रहा है, तो कहाँ पे हम लोग करेंगे, रहेंगे किधर। तो नेचुरली कोई तो किसका हेल्प ले रहा है, तो उसके लिए आगे जाके देखेंगे। 7 माले का बिल्डिंग है कि 4 माले का बिल्डिंग है वो अभी नहीं है, लेकिन हमारा पहला मांग यह है कि हमारा लैंड के ऊपर हम लोग ने कंस्ट्रक्शन किया हुआ घर है, इधर भी हो, गाँव ने प्रकल्पग्रस्त लोग ने बनाया है तो उनका वो रेगुलराइज होना चाहिए। पागोटा येथील पंजाब कॉन्वेयर कंपनीमध्ये काम करणाऱ्या मनोज ठाकूर नावाच्या कर्मचाऱ्याला कंपनी प्रशासनाने कोणतेही कारण नसताना नोकरीवरून काढून टाकले। स्थानिक प्रकल्पग्रस्त मनोज ठाकूर यांना न्याय मिळावा यासाठी गुरुवारी सर्व राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली कंपनी प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढण्यात आला होता। उरण तालुका अंतर्गत पागोटा गावातील प्रकल्प बाधित ग्रामवासियांनी गावाजवळील पंजाब कॉन्वेयर कंपनीवर गुरुवारी मोर्चा काढला। या मोर्चात सर्व राजकीय पक्षातील नेते व पदाधिकारी सामील झाले होते। मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते गोपाळ पाटील, कामगार नेता श्याम माते, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मनोज ठाकूर यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याने त्याला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली कंपनी प्रशासनाविरुद्ध आवाज उठविला। या प्रसंगी श्याम मातले, गोपाळ पाटील व रविशेठ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। आपला पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाचा इथं पाठिंबा दर्शवायचा आहे। नुसता पाठिंबा नाही मंडळी, तर इथं ऍक्शन घेण्यासाठी कुठली ऍक्शन घ्यायची असेल तर आम्ही सर्व शेतकरी कामगार पक्ष ह्या बांधवाच्या पाठीशी आहोत, सर्वांच्या पाठीशी आहोत। मुजोर जेकब जर तो वटणीवर येत नसेल तर आम्ही शेतकरी कामगार पक्ष किंवा सर्व पक्षीय आम्ही त्याला वटणीवर आणण्याचं काम करणार आहोत। अशा
कंपन्या बऱ्याच आहेत आणि तिथे बरेच अत्याचार होत असतात. तिथं आपण सर्वांनी पक्ष भेदभाव बाजूला विसरून आपण तिथं एक जुटीनं एक मुठीनं काम करायचं आहे. तेव्हाच आपल्या माय भगिनींना बांधवांना आपल्याला न्याय मिळेल. नाहीतर अन्यथा असे जेकब किती इंग्रजांसारखे येतील आणि आपल्याला इंग्रजांची सत्ता दाखवतील. हे दाखवण्या अगोदर आपण या प्रशासनाला इथलं जे प्रशासन आहे त्याला धडा शिकवायचा आहे आणि या बांधवाला परत बिना शर्त कामावर घ्यायचं आहे. जमीन संपादित करण्यात आली आणि त्या जमिनीमध्ये सिडकोच्या माध्यमातून नवीन शहर वसवण्यात आलं आणि उरणच्या परिसरामध्ये औद्योगिक पट्टा निर्माण करण्यात आला आणि या औद्योगिक पट्ट्यामध्ये आपल्या सर्वांच्या प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीवर या ठिकाणी निर्माण झालेल्या प्रकल्पामध्ये आपल्याला रोजगार मिळवण्याचा आपण प्रयत्न केला. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्या त्यागामुळे देशाच्या उन्नतीसाठी आपण हातभार लावलेला आहे आणि त्याच्या बदल्यात आपला पोटाची खलगी भरण्याचा दिलेला रोजगार व्यवस्थापन अशा बुजुर्ग हुकुमशाही पद्धतीनं नाहीसा करणार असेल, नाहीसा केलेला आहे म्हणून रूपानं त्याचा जाब विचारला या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेला आहोत. मोर्चाला सर्व पक्षीय नेत्यांचा जाहीर पाठिंबा पाहून कंपनी प्रशासनाने मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावले व त्यानंतर कंपनी प्रशासनाने मनोज ठाकूर यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत. मोहो येथील प्राथमिक शाळेच्या नवीन अंगणवाडीचे उद्घाटन गुरुवारी तरगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय शिरडोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. मोहो येथील प्राथमिक शाळेच्या नवीन अंगणवाडीचे उद्घाटन गुरुवारी तरगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय शिरडोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच देवेंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, नामदेव कोळी, स्मिता पाटील, रामदास कडू, सोमनाथ भगत आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राजेंद्र पाटील यांनी गावात राबविण्यात येणाऱ्या विकास कामाविषयी समाधान व्यक्त केले. 6 लाख रुपये खर्चून आपण या इमारतीचं सुशोभीकरण केलं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण मला वाटतं तुम्ही सरपंच झाल्यापासून गावामध्ये रस्ते, गटारे, शौचालय, शाळेचे रिपेरिंग्स आणि कधी नव्हे मला वाटतं मोहा गावाला 50 वर्ष झाली असतील तर गावाने स्मशानभूमी अद्याप काही बघितली नव्हती. पण सरपंचाच्या ह्या कालावधीमध्ये एक चांगल्या प्रकारची अद्याप स्मशानभूमी तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते किशोर परशुराम कोळी यांनी राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. याविषयी बोलताना राजेंद्र पाटील म्हणाले की ज्या विश्वासाने किशोर कोळी यांनी शेका पक्षात प्रवेश केला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. इथला काँग्रेस पक्ष वाटलं केविलवाल्या अवस्थेमध्ये आहे आणि ज्या किशोर कोळींच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष तर जिवंत होता. मी तर म्हणेन की निवडणुकीच्या अगोदर तर किशोर कोळी शेतकरी कामगार पक्षामध्ये आले असते तर मला वाटतं 150च्या आतमध्येच काँग्रेसवाल्यांचा घाशा आपण या गावात गुंडाळला असता. ठीक आहे, झालं गेलं, गंगेला मिळालं. पण किशोर कोळी तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये येताय. मी मनापासून आदरणीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो आणि तुमची ही ताकद, तुमच्या कुटुंबाची ताकद हे गावच्या विकासासाठी तुम्ही मार्गी लावा असं मी तुम्हाला मी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेतकरी कामगार पक्षासाठी तुम्ही तुमचं योगदान प्राणपणाने द्याल अशी सदिच्छा व्यक्त करतो. कार्यक्रमानंतर गावातील स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोकण विभागामध्ये पनवेल पंचायत समितीला 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. यानिमित्त यशवंत पंचायत राज अभियानामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन बुधवारी पंचायत समितीमध्ये करण्यात आले. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोकण विभागामध्ये पनवेल पंचायत समितीला 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
यानिमित्त यशवंत पंचायत राज अभियानामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन बुधवारी पंचायत समितीमध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, उपसभापती देविदास पाटील, उपायुक्त देवऋषी महादेव पाटील आदी मान्यवरांसह पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी अभियानामध्ये सामील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व पुढील वर्षी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवू असा विश्वास व्यक्त केला। मी म्हणेन की चालू वर्षी आपण द्वितीय क्रमांक घेऊन आला, निश्चितपणाने जिद्द एक जिगर तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षीचा प्रथम क्रमांक आपण मिळवायचा। तुम्हाला जी ऊर्जा, तुम्हाला जी स्फूर्ती हवी असते ते देण्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन आहे असं मी म्हणेन। पनवेल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास 92 सालापासून मी आपल्याशी निगडीत आहे, आपल्याशी संबंधित आहे। साऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये आपलं वेगळं पण जपणारी पंचायत समिती आहे। शासकीय योजनाचा आपण राबवतो, चांगल्या दमदार राबवतो, याच्यामध्ये वाद असायचं कारण नाही। पण ज्या शासनाच्या फक्त आसपासही धोरणामध्ये नसतात, शासनाच्या आदेशावरही नसतात, शासनाच्या धानीमध्येही नसतात, अशा राबवलेल्या आहेत, दणकेबाजपणानं ते यशस्वी केलेलं आहे। हे सारे उपक्रम ज्यावेळेस यशस्वी होतात त्यावेळेस आमदार विवेक पाटील साहेब असतील, मी असेल, आमचे सारे अन्य सहकारी असतील, यांच्या बरोबरीनेच तुमचा वाटा त्या उपक्रमामध्ये असतो। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत राहा कर्नाळा आज तक। कर्नाळा आज तकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत। लवकरच निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीचे आराखडे बांधण्यात मग्न झाले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेऊन पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याचे आयोजन पेण येथील महात्मा गांधी मैदानामध्ये करण्यात आले होते। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेऊन पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याचे आयोजन पेण येथील महात्मा गांधी होते। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री नामदार सुनील तटकरे उपस्थित होते। तसेच या प्रसंगी आमदार अनिल तटकरे, आमदार सुधाकर लाड, माजी मंत्री प्रभाकर मोरे, सिडको संचालक वसंत भोईर, जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, विधानसभा अध्यक्ष विष्णू पाटील आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यात होणाऱ्या विजेच्या तुटवड्यावर भाष्य करीत लवकरच या समस्येपासून जनतेची सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये भारनियमनाचं संकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। सुनील तटकरेंनी ते विभाग सांभाळलेला आहे, दिलीप वळसे पाटलांनी सांभाळलेला आहे। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ही परिस्थिती तात्पुरती आहे। छत्तीसगडची सिपतची 200 मेगावॅट, विद्याचल मध्य प्रदेश मधली साधारण त्या ठिकाणी 200 मेगावॅट, त्याचबरोबर छत्तीसगडची कोरबाची 100 मेगावॅट, गंधारची गुजरातची 200 मेगावॅट आणि स्वतः शिंदे साहेबांच्या कोट्यातनं 100 मेगावॅट आणि दाभोळची 180 मेगावॅट, म्हणजे या वेगवेगळ्या राज्यामध्ये अडाणीची प्रायव्हेट मध्ये 300 मेगावॅट, अशा पद्धतीनं 1001 मेगावॅट वीज मी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत हा भारनियमनाचं संकट या राज्यातल्या जनतेचं दूर करायचंच, अशा प्रकारचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे। तसेच पेन अर्बन बँक घोटाळ्याविषयी बोलताना ते म्हणाले की लवकरात लवकर बँक धारकांना त्यांचे पैसे परत मिळतील। आज राज्याची अर्थ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि त्याच्यामुळं पेनच्या जनतेचा पैसा याच्यामध्ये नाहीये।
माझ्या कर्जतचा आहे, माझ्या रायगड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातला आहे. आपली स्वतःची बँक म्हणजे पेंट नावाने असणारी बँक म्हटल्यानंतर आपण आपलीच बँक समजतो आणि साहजिकच विश्वासाने तिथे ठेवतो, त्याच्यामध्ये पैसे ठेवतो आणि आज तुम्ही सगळेजण अडचणीत आलेले आहेत. परंतु आपल्या बाबतीमध्ये या बँकेच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याच्या बाबतीमध्ये सहकार आयुक्ताला, सहकार सचिवाला, सहकार मंत्र्याला, राज्यमंत्र्याला, पालकमंत्री यांना त्यांनी तटकरे साहेबांना या सगळ्यांना एकत्रपणे बोलवलं जाईल आणि त्याच्यामध्ये कसा मार्ग काढला गेला पाहिजे, काय केल्यानंतर हे सगळं. कारण ज्यावेळेस जिथं कुठं पैसा गुंतवला गेला आणि जमिनी घेतल्या गेल्या त्यावेळेसची किमती कमी होत्या, आता किमती वाढलेल्या. साहजिकच आता विकायचं म्हटलं तर जास्तीचे पैसे हे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतील आणि अशा पद्धतीनं व्यवहारी मार्ग हा काढला जाईल. यावेळी पालकमंत्री नामदार सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस पक्षाने गुलाम पेशवाला उभं केलं. दादा आज मला नम्रपणे सांगितलं पाहिजे, आपल्याला या सर्वच गोष्टीची माहिती आहे. पवार साहेबांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. आघाडीच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक प्रयत्न देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी केले. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग साहेबांना बारामतीला बोलवलं. तिथून पवार साहेबांनी मला फोन केला, दादा आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी माघार घ्यावीच लागेल असे आदेश आदरणीय पवार साहेबांनी. विशेष विमानाने बारामतीवरून दिग्विजय सिंग साहेब मुंबईला म्हणून लाईटवरती गेले. भेट झाली परंतु गुलाम पेशवाम काय सापडले नाही. रवी पाटील आज वैकुंठावर तुम्ही बसला असाल, मी काय बोलतो आहे ते तुम्ही पडावं ही आलसभा कोर्टची इच्छा होती, मुंडाईची इच्छा होती, माझी नव्हती. राजकारणाच्या साडी पाटावरचे डाव करत असतानाच तुमचं आणि त्यांचं काय बिनस लावतंय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे. आता अधिक मला या निमित्ताने बोलायला लावू नका. तुम्ही अंकुले साहेबांच्या बद्दल काय अवतार काढले ते मला माहिती आहे आणि अंकुले साहेबांनी तुमच्याबद्दल तुम्ही मंत्री असताना काय बोलले ते मला माहिती आहे. राजकीय दृष्ट्या ते आज मी या निमित्ताने उघड करत नाही. आगामी ज्यावेळेला या नगरपालिकेच्या निवडणुका येतील तुम्ही जसं जसं बोलत जाल तसं तसं तुमच्या प्रत्येक कृतीला उत्तर सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100% देईल. ही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करू. नवी मुंबई परिसरात रस्त्यावरील पादचाऱ्यांना तसेच वाटसरूंना थांबवून चाकूचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु अशा भुरट्या चोरांना पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी बीट मार्शल पथकाची स्थापना केली आहे. त्यामुळे या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येत असून तुर्भेमध्ये 3 आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. तुर्भे पोलिसांनी तुर्भे हद्दीतून 3 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. हे आरोपी 37 वर्षीय फारुख खान याच्याकडून जबरदस्तीने 9,500 रुपये हिसकावून पळून जाण्याच्या तयारीत होते. परंतु फारुख खानने विरोध केल्यानंतर रस्त्यामध्ये लोकांची गर्दी जमा झाली व त्याच वेळेस तेथून जाणाऱ्या बीट मार्शल पोलिसांनी आरोपीला अटक केली व त्याच्याकडून अधिक तपास केल्यानंतर तुर्भे पोलिसांनी बाकीच्या आरोपींनाही अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव अनिल शिंदे, अजय बोराडे, योगेश राठोड असे असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या संपूर्ण घटनेविषयी तुर्भे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रमेश मोरे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. 11 तारीख को सुबह 4:30 बजे एक फारूक खान करके आदमी, एज अबाउट 37 ईयर्स, वो केके रोड से तुर्बा स्टेशन चल के जा रहे थे. तक पगली से सामने टॉयलेट के बगल से जब चलते चलते जाते समय 3 आदमी ने उनको घेरा और हाथा बुक्के से मारा और उनके जेब में से जो कैश था वो 9,500 रुपए वो उन्होंने लूटा. वो आदमी जोर से चिल्लाने के बाद कर्नाळा आज तकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. मैदानामध्ये करण्यात